नवरी मेये हिटलरला या मालिकेच्या 28 तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की यश गायब झाल्याने सर्व यशला शोधू लागतात. श्वेताची आई बोलत असते, असा कसा गायब झाला? मला सुरुवातीपासून वाटत होतं काहीतरी वाईट होणार. त्यावर श्वेताही बोलते, एजे नाही घरात, त्यात यश गायब झालाय. तुम्ही पुन्हा आमची फसवणूक करताय का? त्यावर दुर्गा बोलते, फसवणूक माझी होते. हा गोंधळ लीलाने घातलाय. त्यावर श्वेता बोलते, काय बोलताय? लीला आहे का इकडे? आणि यश लहान बाळ आहे का? त्याला स्वतःची मतं नाहीत का? आजी श्वेताला शांत करतात. इथे लीला यश दोघेही गायब होऊन गाडीत जात असतात. किशोरला एक फोन येतो. त्याला एक माणूस सांगत असतो लीला यश गाडीतून कुठेतरी जातात. किशोर त्या माणसाला त्या दोघांवर लक्ष ठेवायला सांगतो. इथे सर्व यशला शोधत असतात. यशचा फोन लागत नसतो. दुर्गा बोलत असते, हे सर्व लीलाने केलंय. ती खोईत आहे का मी नाही बघते. पण श्वेता सांगते, तुम्ही का सतत लीलावर आरोप करताय? यशला लग्न करण्यात इंटरेस्ट नाही म्हणून तो पळून गेलाय. तितक्यात एजे येतो आणि एजे सर्वांना सांगतो, बरोबर आहे, यशला तुझ्याशी साखरपुडा करायचा नव्हता. हे मला आत्ता समजलं. यश रेवतीचं एकमेकांवर प्रेम आहे. श्वेता पॅनिक होते आणि बोलते, त्याला लग्न करायचं नाही म्हणून तो पळून गेला, माहीत आहे मला. मी काय करू? माझं दुसरं लग्न मोडलंय. एजे श्वेताला बोलतो, मला माहिती नव्हतं यश रेवतीचं प्रेम आहे एकमेकांवर, आणि तरीही मी तुमचं लग्न लावून दिलं असतं तर तुम्हा तिघांवरही अन्याय झाला असता. श्वेता बोलत असते, लीला रेवती दोघी माझ्या सुखाच्या आड का येतात? एजे मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यावर एजे बोलतो, ज्याचं प्रेम नाही त्याच्याशी लग्न होऊन तू सुखी नसती झाली. एजे श्वेताकडे 8 दिवस मागतो, पण श्वेता एजेवर विश्वास नसल्याचं सांगते. मला आता लग्नच करायचं नाही. मी यश रेवतीच्या मार्गात येणार नाही. मला माझ्या भविष्याची सिक्युरिटी हवे. आता कंपनीचे 5% माझ्या नावावर करायचे. 2 वेळा जहागीरदारांनी माझी फसवणूक केली. मला फरक पडत नाही. एजे श्वेताची ही मागणी पूर्ण करतो. यामध्ये एजे कुणाचंही ऐकून घेत नाही. आपण श्वेताचं नुकसान केलंय. किशोरला मात्र चांगलाच झटका बसतो. श्वेताची आई बाबा खूप खुश होतात आणि निघून जातात. किशोरला तो माणूस फोन करून सांगतो, यशला लीलाने जिथे लपवलं त्याचं लोकेशन पाठवतो. एजे दुर्गाला सांगतो, यशला सांग त्यांचा साखरपुडा मी श्वेताशी नाही करणार. पण दुर्गा सांगते, यशला लीला पळवून घेऊन गेले. पण एजे सांगतो, लीलाला मी शिक्षा दिली. त्यावर दुर्गा बोलते, लीला तुमची शिक्षा मोडून यशला घेऊन चालली होती. मी पाहिलं म्हणून तिला अडवलं. मी लीलाच्या रूममध्ये जाते आणि ती तिथे नसेल तर हे सिद्ध होईल की हे सर्व तिने केलंय. पण लीला रूममध्ये बसलेली असते. लीलाला रूममध्ये बघून दुर्गाला धक्काच बसतो. दुर्गा लीलाला यश कुठे आहे असं सांग मला असं विचारत असते. दुर्गा लीलावर जोरजोराने ओरडत असते. एजे लीलाची बाजू घेतो, पण दुर्गाला मात्र लीलावर संशय असतो. लीला एजेंना सांगते, यश आणि माझा प्लॅन होता निघून जाण्याचा. साखरपुड्याच्या वेळी मी इथून यशला घेऊन गेली. फार्म हाऊसवर आहे तो. दुर्गा मात्र लीलावर चिडचिड करत असते. लीला एजेंना सांगते, आम्हाला साखरपुड्याचा मुहूर्त टाळायचा होता. मी घेऊन येते त्याला. एजे दुर्गाला कसंबसं शांत करतो. पण आता किशोर नवीन काय खेळ खेळेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.